या कस्टमरला टेक्निशियन चांगलाच चुना लावलाय बघा. सकाळी डायरेक्ट पोचलो बघा ऑफिसला. झोप न पूर्ण झाल्यामुळे डोळे एकदम झाले ते बघा बारीक. पार्टनरला बसवलं पहिला गाडून डायरेक्ट पोचलो बघा पनवेलला. या एसीचं होतं कूलिंगचा इश्यू म्हणून फिल्टर वगैरे चेक केला. फिल्टर घाण होतं म्हणून फिल्टरला धुवून घेतला बघा आणि डायरेक्ट गेलो आउटडोरकडे गॅस चेक करायला. आउटडोर होतं बघा टेरेसवरतून. टेरेसवरनं पनवेलचं एकदम खतरनाक दिसत होता. गॅस तर एकदम प्रॉपर होता बघा मशीनमध्ये. फिल्टर साफ केल्यानंतर आता एसीमध्ये एकदम बर्फासारखे हवायला लागले. आधीच या बॅगेच्या वजन आलेलो घायला आणि त्यात घामानं पार पेटच पाडलेला आणि 3 माळ्यातून वरती जायचं होतं. ट्रेचा लॉक निघाल्यामुळे ट्रेमधनं पाणी लिकेज होतं म्हणून ट्रेचा लॉक पण लावला आणि फिल्टर घाण असल्यामुळे ड्राय सर्व्हिस पण करून टाकली. आता ड्राय सर्व्हिस केल्यावर मशीन एकदम खतरनाक कूलिंग करते बघा आणि पाणी पण लिकेज नाही होते. या कस्टमरचा कंप्रेसर जास्त लोड घेत होता म्हणून आम्ही कॅपॅसिटर चेंज केला आणि कॅपॅसिटर चेंज करून पण काय फरक पडलाच नाही म्हणून 2 बालद्या पाणी ओतलं कंप्रेसर होते कारण कंप्रेसर लय गरम झालेला. बाल्कनीतनं काय पाणी बाहेरच जात नव्हतं म्हणून वायफरनं पाणी काढून माझा जीव घायला आला. कंप्रेसरचा रिपोर्ट बनवला आणि डायरेक्ट म्हणलं आता भूक लागली पहिला जायचं जेवायला. या हॉटेलमध्ये बसून डबा खाला आणि वाईच बाहेर बसलो. 5 मिनिटांना बसलो की लगेच कस्टमरचा फोन आला आणि कस्टमर फोनवरती एकदम बेकार भडकलेलं. बघितलं तर कस्टमरने लावलेलं नवीन एसी. ज्या टेक्निशियन नवीन एसी लावलेली त्या टेक्निशियनला कस्टमरकडनं एक्स्ट्रा पैसे घेतलेलं. आता आम्ही चेक केलं तर कॉपर पाईप आणि वायर एक्स्ट्रा लागलेली. टेक्निशियनला डबल पैसे घेतलेलं कॉपर पाईप आणि वायर. कस्टमरला बिल पण होते तिला. तुमच्या पण घरी कधी जर कंपनीकडनं माणूस आला तर त्याकडनं बिल नाही तर रिसिप्ट वगैरे घेत जावा. कस्टमरला कसं तरी समजवलं आणि डायरेक्ट दुसऱ्या कस्टमरच्या घरी गेलो. इथे झालेला एसीचा मेंदू खराब म्हणून त्याचा पण रिपोर्ट बनवला डायरेक्ट पोचलो घरी आणि मस्तपैकी पनीर भात बनवला. बोकनाच पाडला बरं भाताचा.